नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील गिरगावमध्ये 78वा स्वातंत्र्य दिन विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. वसमत तालुक्यातील गिरगाव येथे आज दिनांक 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्याच्या पर्वांवर स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून गिरगाव येथील ग्रामपंचायत कार्यालय, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, हुतात्मा बहिर्जी माध्यमिक स्मारक विद्यालय, पशुवैद्यकीय दवाखाना, महावितरण MSCB कार्यालय, कैलासवासी बेगाजी पाटील विद्यालय, सहकारी सोसायटी आणि प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आपल्या भारत देशाचा तिरंगा ध्वज फडकवून वीर महात्मांना वंदन करून विविध क्षेत्रातील कार्यालयाच्या प्रांगणात भारतीय तिरंगा ध्वज फडकवण्यात आला. तसेच यावेळी अंगणवाडीमधील छोट्या बालकांचा देखील मोठ्या संख्येने सहभाग होता. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांची गावातील मुख्य रस्त्यावरून सकाळच्या सत्रात प्रभात फेरी मारून भारत माता की जय, वंदे मातरम, स्वातंत्र्य दिन चिरायू हो अशा विविध देशभक्तीपर घोषणा देत गावातील मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढून शालेय ढोल ताशांच्या वाद्यांनी आजूबाजू परिसरातील घोषणाबाजी करत विद्यार्थ्यांनी परिसर अगदी दणाणून टाकला. यावेळी जिल्हा परिषद शाळा, हुतात्मा बहिर्जी स्मारक विद्यालय, कैलासवासी बेगाजी पाटील विद्यालय तसेच अंगणवाडीतील बालकांचा या प्रभात फेरीमध्ये सहभाग होता. यावेळी प्रथमतः भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, विश्ववंदनीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रपिता महात्मा गांधी, थोर ज्योती माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ, माता अहिल्यादेवी यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तिरंगा ध्वज फडकवून ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीतांनी मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून आपला भारत देश विविधतेने नटलेला आहे असं दाखवून 8 दिवसांपासून अतोनात प्रयत्न कलेच्या माध्यमातून आपला भारत देश विविध कलागुणांनी, विविध रंगांनी एकरूपतेने रंगलेला या गीतांच्या कठोर परिश्रमातून या चिमुकल्यांनी दाखवून उपस्थित पालकवर्गांची मने जिंकून घेतली. या प्रसंगी गावातील गाव प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सदस्य तथा कर्मचारी व अन्य विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभली होती. राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलसाठी प्रतिनिधी रवी कुंटे, गिरगाव, वसमतनगर, हिंगोली. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच लाईक आणि शेअरही करा.